नमस्कार, मी निलेश कडव आपल्या निलेश कडव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. आज आपण भारतीय इतिहासाच्या एका अशा वळणावर आलो आहोत जिथे एकाच वेळी आशेचा किरण होता आणि तितकाच निराशेचा अंधारही. आपल्यासमोर काही ऐतिहासिक नोंदी आहेत, काही कागदपत्र आहेत जी 1945 ते 1947 म्हणजे त्या 2 वर्षांतील वादळी घडामोडी आपल्यासमोर उलगडून दाखवतायत. दुसरं महायुद्ध संपलं होतं, हे तर निश्चित होतं की ब्रिटिश भारत सोडून जाणार. पण कसा एक अखंड देश मागे ठेवून जाणार की त्याचे तुकडे करून, हाच तो मोठा प्रश्न होता. आणि हाच प्रश्न म्हणजे त्या काळातल्या संपूर्ण राजकारणाच्या केंद्रस्थानी होता. या चर्चेचा उद्देश फक्त घटनाक्रम सांगणं नाहीये, बरोबर, तर त्यामागे दडलेले डावपेच, नेत्यांची ती द्विधा मनस्थिती आणि सर्वसामान्यांवर त्याचे काय परिणाम झाले हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. कारण स्वातंत्र्य मिळालं हो, पण त्याची खूप मोठी किंमत देशाला चुकवावी लागली. अगदी. आणि त्यासाठी थोडी पार्श्वभूमी समजून घ्यायला हवी, नाही का? दुसऱ्या महायुद्धामुळे ब्रिटिशांची आर्थिक ताकद पूर्णपणे खच्ची झाली होती. लष्करी ताकदही. त्यामुळे आता भारतावर राज्य करणं त्यांना शक्यच नव्हतं. पण त्याचवेळी त्यांनी अनेक दशकं जी फोडा आणि राज्य करा ही नीती वापरली होती, हो, तिची विषारी फळं आता समोर येत होते. हिंदू मुस्लिम ऐक्याला खूप मोठा तडा गेला होता. अगदी. आणि याच दुहीतून मुस्लिम लीग नावाची संघटना, ती खूप शक्तिशाली झाली होती, जी पुढे जाऊन भारताच्या फाळणीचं सर्वात मोठं कारण ठरली. तर मग आपण सुरुवातच तिथून करूया. ही स्वतंत्र राष्ट्राची कल्पना ही नेमकी आली कुठून? कारण सुरुवातीला तर मुस्लिम लीग सुद्धा अखंड भारतातच मुस्लिमांसाठी अधिक हक्क मागत होती. हो, संरक्षण मागत होती. मग अचानक वेगळ्या देशाची मागणी इतकी तीव्र कशी झाली? ही एक खूप रंजक प्रक्रिया आहे. याची वैचारिक सुरुवात झाली 1930 मध्ये. कवी होते डॉक्टर मोहम्मद इक्बाल. त्यांनी पहिल्यांदा एका स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला होता. अच्छा. पण तेव्हा तो एक काम्यात्मक विचार होता. त्याला काही राजकीय वजन नव्हतं. ओके. पुढे चौधरी रहमत अली यांनी त्याला पाकिस्तान असं एक आकर्षक नाव दिलं. पण या कल्पनेला एका आक्रमक राजकीय आंदोलनात बदलण्याचं काम केलं बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी. आणि त्यासाठी त्यांनी शस्त्र वापरलं, द्विराष्ट्र सिद्धांताचं. हा सिद्धांत म्हणजे नेमकं काय होतं? कारण याच सिद्धांताने फाळणीचा वैचारिक पाया रचला असं म्हणतात. बरोबर. जिनांनी एक अत्यंत प्रभावी युक्तिवाद लोकांपुढे ठेवला. त्यांच्या मते हिंदू आणि मुस्लिम हे 2 धर्म नाहीत, तर 2 वेगळी राष्ट्र आहेत. अगदी. त्यांची संस्कृती, इतिहास, त्यांचे नायक, त्यांचे कायदे सगळंच वेगळं आहे. त्यामुळे ते कधीही एका देशात गुण्यागोविंदाने नांदूच शकत नाहीत. पण हा फक्त धार्मिक किंवा सांस्कृतिक मुद्दा होता का, की यामागे आणखी काही कारण होती? इथेच खरी गंमत आहे. हा सिद्धांत फक्त धार्मिक नव्हता. यामागे एक मोठं आर्थिक आणि राजकीय कारण दडलं होतं. ते काय? अखंड भारतात मुस्लिमांना नोकऱ्यांमध्ये, राजकारणात, सत्तेत योग्य वाटा मिळणार नाही. बहुसंख्य हिंदू समाज त्यांच्यावर अन्याय करेल ही भीती. अच्छा. ही भीती जिनांनी यशस्वीपणे लोकांपर्यंत पोचवली. त्यांनी काँग्रेसला केवळ हिंदूंची संघटना म्हणून लोकांसमोर उभं केलं. म्हणजे हा केवळ धर्माचा नाही तर हक्कांचा आणि भविष्याच्या असुरक्षितेचा लढा बनला. अगदी बरोबर. म्हणजे एका बाजूला स्वातंत्र्याची आस आणि दुसऱ्या बाजूला फाळणीचा हा वाढता दबाव. या तिढ्यातून मार्ग काढण्यासाठी ब्रिटिशांनी काहीतरी प्रयत्न केले असतीलच. हो, केले होते. त्यातलीच एक होती जून 1945 ची वेवेल योजना. काय होतं यात? हो, तेव्हाचे व्हॉइसरॉय होते लॉर्ड वेवेल. त्यांनी एक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जी योजना मांडली त्यात व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात हिंदू आणि मुस्लिम सदस्यांची संख्या समान ठेवायची होती. समान? हो. आणि दलित, इतर अल्पसंख्याकांनाही प्रतिनिधित्व द्यायचं ठरलं होतं. थोडक्यात काय, तर सत्तेत सगळ्यांना समान वाटा देऊन वाद मिटवण्याचा हा एक प्रयत्न होता. आणि सिमल्याला बैठकही झाली होती ना यावर? हो, झाली होती. मग कागदावर तर ही योजना बऱ्यापैकी संतुलित वाटते, सत्तेचं समान वाटप. मग अडलं कोठे? योजना का फसली ही? अडलं एकाच हट्टावर. बॅरिस्टर जिना यांनी असा आग्रह धरला की कार्यकारी मंडळातील सर्वच्या सर्व मुस्लिम प्रतिनिधींची नावं सुचवण्याचा अधिकार फक्त मुस्लिम लीगलाच हवा. अगदी. आणि हा काँग्रेससाठी खूप मोठा पेच होता. अर्थातच, कारण काँग्रेस तर स्वतःला संपूर्ण भारताची, सर्व धर्मांची प्रतिनिधी मानत होती. हो. त्यांच्या पक्षात मौलाना आझादांसारखे मोठे मुस्लिम नेते अध्यक्षपदी होते. मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करण्याचा मक्ता केवळ लीगकडे आहे हे ते कसे मान्य करणार? अगदी बरोबर.
काँग्रेसने हा हट्ट मानायला स्पष्ट नकार दिला. त्यांच्यासाठी हा त्यांच्या धर्मनिरपेक्ष तत्वांवरचा हल्ला होता. आणि याच एका मुद्द्यावरून सिमला बैठक फिसकटली, वेव्हेल योजना बारगळली. म्हणजे पहिला मोठा प्रयत्न फसला आणि परिस्थिती आणखी चिघळली असणार. यानंतर इंग्लंडमध्ये सत्तांतर झालं होतं. मजूर पक्ष सत्तेवर आला होता. हो, ॲटली पंतप्रधान झाले होते. त्यांच्या दृष्टिकोनात काही बदल होता का? त्यांनी हा तिढा सोडवण्यासाठी काय नवीन पाऊल उचललं? हो, हा एक महत्वाचा बदल होता. इंग्लंडचे नवे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली हे भारताच्या स्वातंत्र्याबद्दल अधिक अनुकूल होते. त्यांनी हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी आपल्या मंत्रिमंडळातील 3 महत्वाच्या मंत्र्यांना भारतात पाठवलं. पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर. बरोबर. त्यांनी जी योजना सादर केली तीच त्रिमंत्री योजना म्हणून ओळखली जाते. यात काय वेगळं होतं? यातला सर्वात मोठा आणि सकारात्मक मुद्दा हा होता की भारतीयांना स्वतःची राज्यघटना बनवण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आला. अच्छा. पण खरी अडचण वेगळीच होती. या योजनेने पाकिस्तानची थेट मागणी फेटाळून लावली. पण त्याचवेळी प्रांतांना 3 गटामध्ये विभागलं. गट A, B आणि C. प्रांतांचे गट? ती का? इथेच खरा डाव होता. गट B आणि C मध्ये पंजाब, बंगालसारखे मुस्लिम बहुल प्रांत होते. ओके. या गटांना स्वतःचे वेगळे कायदे आणि वेगळी घटना समिती बनवण्याची मुभा होती. मुस्लिम लीगला वाटलं की यातून भविष्यात पाकिस्तान साधता येईल. पण काँग्रेसला भीती वाटली की ही गटवारी म्हणजे पुढे जाऊन पाकिस्तान निर्माण करण्याचा एक चोर दरवाजा आहे. बरोबर. आणि यामुळे केंद्रातील सरकार खूप कमकुवत होईल, हाच त्यांचा मुख्य आक्षेप होता. म्हणजे ही अशी योजना होती जी कुणालाच पूर्णपणे मान्य नव्हती. लीग नाराज कारण त्यांना स्पष्ट पाकिस्तान मिळत नव्हतं आणि काँग्रेस नाराज कारण त्यांना भविष्यातल्या फाळणीची भीती वाटत होती. अगदी तसंच झालं. दोन्ही पक्षांनी योजनेचे वेगवेगळे अर्थ लावले आणि अखेरीस हा दुसरा मोठा प्रयत्नही फसला. आणि आता मात्र जिनांचा संयम सुटला होता. आणि इथेच गोष्टी अधिक गंभीर आणि दुःखद वळण घेतात. दोन्ही योजना अयशस्वी झाल्यावर मुस्लिम लीगने एक अत्यंत टोकाचं पाऊल उचललं. हो, वाटाघाटी करून आणि चर्चा करून पाकिस्तानची मागणी पूर्ण होत नाही हे पाहून मुस्लिम लीगने आता थेट प्रत्यक्ष कृती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 16 ऑगस्ट 1946 हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून जाहीर केला. डायरेक्ट ॲक्शन डे ऐकूनच अंगावर काटा येतोय. प्रत्यक्ष कृती म्हणजे नेमकं काय होतं? वाटाघाटी फसल्यानंतर थेट रस्त्यावर उतरून हिंसाचार? दुर्दैवाने तेच झालं. त्या दिवशी मुस्लिम लीगच्या अनुयायींनी पाकिस्तानच्या मागणीसाठी हिंसक मार्गाचा अवलंब केला. संपूर्ण देशात, विशेषतः बंगाल प्रांतातील कलकत्ता आणि नोआखाली इथे भीषण हिंदू मुस्लिम दंगली उसळल्या. अरे देवा. हजारो निष्पाप लोकांची कत्तल झाली. तो भारतीय इतिहासातला एक काळा दिवस होता. त्या काळात सामान्य माणसावर काय संकट ओढवलं असेल याची कल्पनाही करवत नाही. आणि हे सगळं होत असताना देशातील राजकीय नेते काय करत होते? हा हिंसाचार थांबवण्यासाठी गांधीजींनी आपल्या प्राणांची पर्वा न करता नोआखालीत धाव घेतली. ते स्वतः त्या दंगलग्रस्त गावांमध्ये फिरले, लोकांची समजूत काढली, शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. आणि सरकार? दुसरीकडे पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली देशात हंगामी सरकार स्थापन झालं होतं. पण मुस्लिम लीगने सुरुवातीला नकार देऊन नंतर त्यात सामील होऊन अडवणुकीची भूमिका घेतली. त्यामुळे सरकारचं कामकाज चालवणं जवळजवळ अशक्य झालं होतं. म्हणजे एका बाजूला रस्त्यावर रक्तपात आणि दुसऱ्या बाजूला सरकारमध्ये राजकीय संघर्ष. देश पूर्णपणे एका अराजकतेच्या उंबरठ्यावर उभा होता. बरोबर. फाळणी टाळण्याचे जवळजवळ सर्व मार्ग बंद झाले होते. या गंभीर परिस्थितीत मग ब्रिटिशांनी काय केलं? याच पार्श्वभूमीवर इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली यांनी एक ऐतिहासिक घोषणा केली. त्यांनी जाहीर केलं की इंग्लंड जून 1948 पूर्वी भारतावरील आपली सत्ता सोडून देईल. अच्छा. आणि सत्तांतराची ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी त्यांनी लॉर्ड माउंटबॅटन यांना भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय म्हणून पाठवले. आणि इथेच माउंटबॅटन योजनेचा जन्म झाला, ज्या योजनेने भारताच्या फाळणीवर अंतिम शिक्कामोर्तब केलं. हो, लॉर्ड माउंटबॅटन हे अत्यंत हुशार आणि मुत्सद्दी होते. त्यांनी भारतात आल्यावर गांधीजी, नेहरू, सरदार पटेल, जिना या सर्व प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. आणि त्यांना काय जाणवलं? देशात पेटलेला हिंसाचार आणि मुस्लिम लीगचा पाकिस्तान निर्मितीचा तो टोकाचा अट्टहास पाहता त्यांना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली की आता फाळणीशिवाय देशाला वाचवण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. पण काँग्रेससाठी हा निर्णय घेणं किती
किती कठीण असेल. अखंड भारत हे तर त्यांचं स्वप्न होतं, त्यांच्या लढ्याचा मूळ आधार होता तो. खूप मोठा धक्का होता तो त्यांच्यासाठी. पण त्यांच्यासमोर पर्याय काय होता? देशात रक्ताचे पाठ वाहत होते. गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणजे हा हिंसाचार थांबवण्यासाठी. हो, हा हिंसाचार थांबवण्यासाठी आणि आणखी मोठी मनुष्यहानी टाळण्यासाठी नाईलाजाने का होईना त्यांना या अत्यंत दुःखद निर्णयाला मान्यता द्यावी लागली. सरदार पटेलांचं एक वाक्य आहे ना याबद्दल? हो, त्यांनी म्हटलं होतं, शरीराचा काही भाग सडला असेल तर संपूर्ण शरीर वाचवण्यासाठी तो भाग कापून टाकण्याशिवाय पर्याय नसतो. ही तशीच परिस्थिती होती. आणि मग अखेरीस 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. हो, त्या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत आणि पाकिस्तान ही 2 स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात येतील हे निश्चित झालं. आणि मग तो ऐतिहासिक क्षण आला. 14 ऑगस्ट 1947 ची मध्यरात्र. हो, दिल्लीच्या संसद भवनात संविधान सभेची बैठक सुरू होती. पंडित नेहरूंचं ते ट्राइस्ट विथ डेस्टिनी हे प्रसिद्ध भाषण सुरू होतं. रात्री बरोबर 12चे ठोके पडले आणि भारताचे 150 वर्षांचे पारतंत्र्य संपले. ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवून भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला. हो, पण हा स्वातंत्र्याचा आनंद निर्भेळ नव्हता, नाही का? एका बाजूला स्वातंत्र्याचा उत्सव होता, तर दुसऱ्या बाजूला एक कधीही न भरणारी जखम होती. अजिबात नाही. तो आनंद एका मोठ्या दुःखाच्या आणि वेदनेच्या छायेत होता. देशाची फाळणी झाली होती. त्या दरम्यान झालेल्या भयानक हिंसाचारात लाखो लोक मारले गेले होते. कोट्यावधी लोक विस्थापित झाले होते. म्हणूनच ज्यावेळी दिल्लीत स्वातंत्र्याचा सोहळा सुरू होता त्यावेळी गांधीजी त्या सोहळ्यात सहभागी झाले नाहीत. नाही, ते कुठे होते? ते बंगालमध्ये होते. दंगली थांबवण्यासाठी आणि लोकांचे अश्रू पुसण्यासाठी जीवाचे रान करत होते. एका पत्रकाराने त्यांना विचारलं होतं की स्वातंत्र्याच्या या दिवशी तुम्ही संदेश काय द्याल? काय म्हणाले ते? तेव्हा गांधीजी म्हणाले, माझ्याकडे देण्यासारखा संदेश नाही, मी दुःखी आहे. बापरे. हा स्वातंत्र्याचा एक मोठा विरोधाभास होता. ज्या महात्म्याने स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर लढा दिला तोच स्वातंत्र्याच्या उत्सवात सामील नव्हता. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते. भारताचं स्वातंत्र्य हे निसंशयपणे एक मोठं यश होतं. पण त्यासाठी देशाला फाळणीची आणि अकल्पनीय मनुष्यहानीची किंमत मोजावी लागली. अनेक वर्षांच्या वाटाघाटी, विविध अयशस्वी योजना आणि अखेरीस हिंसाचाराच्या दबावाखाली स्वतंत्र भारताचा जन्म झाला. आणि या कथेचा शेवटही तितकाच दुःखद आहे. हो, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यात 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने गांधीजींची निर्घृण हत्या केली. ज्या माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी झिजवणं. त्याच ऐक्याचा पुरस्कार केल्यामुळे त्यांना आपल्या प्राणांचे मोल द्यावे लागले. या सगळ्या घटनांनंतर आज इतक्या वर्षांनी एक प्रश्न मनात येतोच की फाळणीच्या त्या जखमा खरोखरच भरल्या आहेत का? आणि गांधीजींनी ज्या ऐक्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं ते ऐक्य आज आपण किती जपतो यावर आपण सर्वांनी नक्कीच विचार करायला हवा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या निलेश कडव या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.